प्रमाणाचं न्यायदर्शनानुसार प्रत्यक्ष प्रमाणाचं स्वरूप असा मला प्रश्न विचारला होता काल. आता आज आपण पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रमाणच पाहणार आहोत न्यायदर्शनानुसार. तर न्यायदर्शनाने आपल्याला माहिती आहेत की 4 प्रमाण म्हटलेली आहेत. हा, तर ती 4 प्रमाण कुठली मानलेली आहेत की त्यांनी? एक तर प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण आणि उपमान प्रमाण, ही 4 प्रमाण त्यांनी मानलेली आहेत. तर सगळ्यात मोठा म्हणजे न्यायदर्शनाला प्रमाण दर्शन असंच नाव आहे. तुम्हाला मी पहिल्यांदा शिकवताना मागच्या वेळेस दर्शन शिकवताना सांगितलं होतं की न्यायदर्शन हे पूर्णपणे काय आहे? ज्ञानमीमांसा आहे. आपण जे काही आता हे बघतो, प्रमाण जे बघतो किंवा प्रमाण जे बघतो, त्याला आपण नाव ज्ञानमीमांसा म्हणतो. आणि वस्तुमीमांसा असते, जे आपण जीव जगत ईश्वरामध्ये आपण जे पाहिलं ते वस्तुमीमांसा आहे. आता ही ज्ञानमीमांसा आहे, म्हणजे प्रमाण कुठल्या प्रमाणाद्वारे किंवा आपण ते सिद्ध केलं किंवा यथार्थ ज्ञान घेतलं. तर सगळ्यात भारतीय दर्शन अशी आहेत की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणाचा अभ्यास आपल्याला आढळतो. आणि न्यायदर्शनामध्ये तर सगळ्यात जास्त प्रमाणाचा, म्हणजे न्यायदर्शन आणि बाकीच्या दर्शनांना पण खूप अनेक प्रकारचे वेगवेगळे शब्द दिले किंवा वेगवेगळे दर्शनातले जे शब्द किंवा व्होकॅब्युलरी दिली म्हणू शकतो आपण. आणि प्रमाणशास्त्राचा खूप मोठा अभ्यास काय दिला? न्यायदर्शनाने दिला. आणि हे त्यांनी काय म्हणलं की प्रत्यक्ष प्रमाणाच्या मध्ये त्यांनी काय म्हणलं की, म्हणजे आता तुम्ही मगाशी मागच्या वेळेस सांगितलं होतं की न्यायदर्शनाचे पण प्राचीन न्यायदर्शन आणि नव्य न्यायदर्शन असे 2 प्रकार पडतात. मी तुम्हाला हे मागच्या दर्शन शिकवताना सांगितलं होतं की प्राचीन दर्शन शास्त्रानुसार ही व्याख्या आहे की बाबा काय म्हणतात की प्राचीन महर्षी गौतम यांच्यानुसार ही व्याख्या आहे की इंद्रियार्थ सन्निकर्ष उत्तर उत्पन्न न्याय व्यपदेश, व्यपदेश म्हटलं तरी चालेल किंवा व्यपदेश म्हटलं तरी चालेल, व्याभिचार व्यवसायात्मकम प्रत्यक्ष. तर म्हणजे काय? इंद्रियांचा सन्निकर्ष पदार्थाशी, अर्थ पदार्थ, तर पदार्थ म्हणायचे त्यांना. इंद्रियांचा पदार्थाशी सन्निकर्ष झाल्यावर जे उत्पन्न होणारं ज्ञान आहे ते कसं पाहिजे? तर ते अव्यपदेश म्हणजे अनिवर्चनीय, म्हणजे कसं त्याला वर्णन करू शकत नाही आपण त्याचं, किंवा अनिवर्चनीय किंवा नंतर भ्रम आणि दोषाने रहित. म्हणजे व्याभिचाराने रहित, ते पूर्ण म्हणजे सगळं अव्याभिचारी पाहिजे की व्याभिचाराने रहित पाहिजे, म्हणजे त्यामध्ये भ्रम किंवा संशयाला कुठेही हे नाही. आणि व्यवसायात्मकम म्हणजे काय की निश्चित पाहिजे आणि सविकल्प पाहिजे. आपण सविकल्प प्रमाणामध्ये बघितलं होतं की निर्विकल्प आणि सविकल्प. तर ते सविकल्प ज्ञान म्हणजे काय की जे निर्विकल्पामध्ये कसं असतं की आपल्याला तो म्हणजे काहीतरी वस्तू दिसते पण त्याचे यथार्थ ज्ञान नाहीये. मग जी वस्तू प्रकाशात आली किंवा जवळ आली की आपल्याला त्या वस्तूची जाती, त्या वस्तूचं गोत्र, त्या वस्तूचं नाव किंवा ती वस्तू समोर आल्यावर आपल्याला दिसून येते किंवा लक्षात येते, त्याला सविकल्प ज्ञान असं म्हणतात. तर हे ज्ञान कसं आहे की सविकल्प पाहिजे. तर हे व्याख्या कोणी केली? तर महर्षी गौतमांनी केली. पण ह्याच्यामध्ये ना दोष आहेत, म्हणजे ही प्राचीन न्यायदर्शनानुसार तर ह्याच्यामध्ये 3 दोष आहेत. एक तर अव्याप्ती दोष येतो, अतिव्याप्ती दोष येतो आणि चक्रक दोष. ऍक्च्युली हे कुठं एक्सप्लेन नाहीये, पण हे तुम्हाला मी माहिती असावं म्हणून सांगते की ह्या व्याख्येमध्ये 3 दोष येतात. एक तर अव्याप्ती दोष येतो, अतिव्याप्ती दोष येतो आणि चक्रक दोष येतो. अव्याप्ती आणि अतिव्याप्ती दोष म्हणजे काय की अव्याप्ती म्हणजे काय असतं की ते सगळीकडे लागू पडत नाही. आपण जी काही व्याख्या केली आहे ती सगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाणाला सगळ्या गोष्टीच्या ठिकाणी लागू झाली पाहिजे. पण ती आता ईश्वर जर घेतलं तर ईश्वराला इंद्रिय आहेत का? नाही. म्हणजे ईश्वराला इंद्रिय नाहीत, म्हणजे ते प्रत्यक्ष ज्ञान त्याला असंच सगळ्या गोष्टींचं प्रत्यक्ष, त्याला केवली ज्ञान आहे का तो सर्वज्ञ आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचं किंवा सगळ्या मनुष्यांचं किंवा सगळ्या युनिव्हर्सचं ज्ञान त्याला होतं. मग इथं इंद्रियाचा संबंध येतो का? नाही येत. किंवा आपण योगी घेतले तर त्यांना जे केवळ ज्ञान प्राप्त होतं, उत्तम प्रज्ञान प्राप्त होते किंवा त्यांना त्याच्यानंतर जे ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेस प्रत्येक इंद्रियांचा सन्निकर्ष होतो का? नाही. तर किंवा मग जैन धर्मानुसार पण जे अर्हत भगवंत आहेत, सिद्ध भगवंत आहेत, त्याला ते मनपर्यय ज्ञान, आपण अवधी ज्ञान, केवली ज्ञान, तिथं पण ह्या इंद्रियांचा सन्निकर्ष होत नाही. मग इथे अशा ठिकाणी ती व्याख्या लागू होत नाही, म्हणजे त्याला अव्याप्ती दोष म्हणतात. नंतर अतिव्याप्ती दोष म्हणजे काय की इथे अनुमान प्रमाणाला पण हे लागतं. कारण कसं असतं की आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय अनुमान होत नाही. की आता विचार करा की तुम्ही पर्वतावरती आपण धूर पाहतो आणि मग म्हणतो की तिथे अग्नी आहे.
पण ऍक्च्युली अग्नीशी आपल्या इंद्रियांचा सन्निकर्ष झालाय का? नाही. तरी पण आपल्याला तिथे ज्ञान झालं ना, मग इथे पण तो अतिव्याप्ती म्हणजे अनुमानाला पण प्रत्यक्ष प्रमाणाची व्याख्या लागते, म्हणजे तो अतिव्याप्ती दोष झाला. म्हणजे आणि चक्रक दोष दर्शनानुसार लागतो. म्हणजे काय लागतो चक्रक दोष? तर आता विचार करा की आपण म्हणतो, कुणीतरी प्रश्न विचारला की आपल्याला इंद्रिय म्हणजे काय? तर जी ज्ञान करून देतात किंवा जे वस्तूचं ज्ञान करून देतात ती इंद्रिय आपण असं म्हणतो. आणि वस्तू म्हणजे काय? की ज्यांनी इंद्रियाला ज्ञान होतं, इंद्रियांना ज्या गोष्टीचं ज्ञान होतं किंवा ती म्हणजे वस्तू. म्हणजे असं दोघांची व्याख्या एकमेकावरती डिपेंडंट आहे. चक्रदोष आहे असं, म्हणजे एक चक्र फिरल्यासारखं. तर म्हणजे आपण म्हणतो ना कोंबडी पहिली की अंड पहिलं, ते तसं म्हणजे की अंड म्हणलं तर कोंबडी असल्याशिवाय अंड येणार नाही, आणि कोंबडी म्हणली तर अंड असल्याशिवाय कोंबडी उत्पन्न होणार नाही. तर तसा चक्रक दोष लागतो एक प्रकारचा तिथे. आणि त्याच्यामुळे ही डेफिनेशन जी आहे, ते जे गंगाधर उपाध्याय आहेत त्यांनी जे नंतर हे लिहिलं, त्यांनी मात्र ही व्याख्या मानलेली नाही. त्यांनी काय सांगितलं की इंद्रिय वस्तू सन्निकर्ष हा प्रत्यक्ष किंवा सामान्य लक्षण नाही. आणि त्यांनी काय सांगितलं की विषयाची साक्षात प्रतीती होणे किंवा साक्षकारित्व होणे किंवा एकदम त्याचं म्हणजे त्याचं ज्ञान होणे किंवा साक्षकारित्व लक्षणम असं म्हणलं की म्हणजे त्याची साक्षीभाव होणे किंवा त्याचं आपल्याला ज्ञान होणे. मग त्याचा सन्निकर्षच व्हायला पाहिजे असं काही नाहीये, फक्त त्या विषयाचं ज्ञान होणे, तर साक्षीकारत्व होणे किंवा त्याचं लक्षण समजणे आपल्याला. तर त्यांनी त्याला म्हणलेलं आहे की साक्षीकारत्वम लक्षणम, म्हणजेच त्यांनी सांगितलेलं आहे की त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणावं. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की इंद्रिय वस्तू आणि सन्निकर्ष हे प्रत्यक्ष प्रमाणाचं सामान्य लक्षण नाही. विषयाची साक्षात प्रतीती होणे त्याला त्यांनी काय मानलेलं आहे? सामान्य लक्षण मानलेलं आहे. आणि त्यांनी त्याची व्याख्या काय केलेली आहे की प्रत्यक्ष रूपाची व्याख्या काय केलेली त्यांनी की साक्षकारित्वम लक्षणम. ही कोणी व्याख्या केली आहे की गंगाधर उपाध्यायांनी. आणि दुसरे अजून एक व्याख्या ज्यांनी केली ते अन्नभट्ट म्हणजे तर्कसंग्रहकार आहेत, त्यांनी काय व्याख्या केली आहे की इंद्रिय व अर्थ आणि इंद्रियांचं म्हणजे इंद्रिय जे आहेत आणि त्यांचं काय होतं की पदार्थाशी हे होतं किंवा इंद्रियांना अर्थ समजतो पदार्थांचा की सन्निकर्षामुळे. तर त्याला त्यांनी काय म्हणलंय की इंद्रिय सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम. ते तर्कसंग्रहकार अन्नभट्टकांनी पण तसंच म्हटलेलं आहे यांच्यासारखंच. पण फक्त गंगाधर उपाध्याय काय म्हणतात की हे असं प्रत्यक्ष ज्ञान नाही. तर त्यांनी प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय सांगितलं की इंद्रिय साक्षितकारत्व किंवा सॉरी इंद्रिय नाही म्हणायचं, साक्षितकारित्व लक्षणम म्हणजेच हे त्यांनी हे म्हणलेलं आहे. आणि शंकराचार्य पण म्हणतात की न ही प्रत्यक्षम अनुपपन्नम नामम, म्हणजे काय की प्रत्यक्ष हे काय आहे की सगळ्यात बलवान प्रमाण आहे. म्हणजे प्रत्यक्षाला हे सगळ्यात त्यांनी काय म्हणजे एकही दर्शन असं नाही की त्यांनी प्रत्यक्ष प्रमाण मानलेलं नाही. त्यामुळं सगळ्यात प्रत्यक्ष प्रमाण हे काय आहे? महत्वाचं प्रमाण आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की स्वतः काय होतात की इंद्रिय कधीही प्रत्यक्ष प्रमाण होत नाहीत. म्हणजे आपण म्हणतो की इंद्रियाद्वारे ज्ञान होतं, पण इंद्रिय कधी प्रत्यक्ष प्रमाण होत नाहीत. कारण का? तर इंद्रियामध्ये पण काय होतं की सूक्ष्म प्रमाणात श्रोत्रेंद्रिय किंवा चक्षु म्हणजे आपण स्थूल गोष्टी बघतो आपण कर्मेंद्रिय म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी सूक्ष्म रूपामध्ये इंद्रिय असतात, तर ती काही दिसत नाहीत आपल्याला डोळ्यांनी. आणि त्याच्याद्वारे ऍक्च्युली काय होतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीचं काय नाव होतं, ती अतिंद्रिय म्हणजे चक्षुंद्रिय. तर ते अगदी बुबुळाच्या टोकावर असतं. तर त्याच्यामध्ये न्यूरल सेन्सर्स म्हणू शकतो आपण थोडक्यात. तर त्याच्याद्वारे आपल्याला ऍक्च्युली ते एकदम सूक्ष्म रूपात असतात, ते काही आपल्याला दिसत नाहीत. नुसता आता डोळा दिसला म्हणजे काय एकच गोष्टी, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की अकोमोडेशन करणे, इमेज तयार करणे रेटिनावर, मग रेटिनाकडून सेन्सरी नर्व्ह म्हणजे सेन्सरी नर्व्हद्वारे ब्रेनकडे जाणे, ब्रेनकडून मोटार न्यूरॉन्स कडून आपल्याला त्याचं हे येणे, रिफ्लेक्शन येणे आणि मग आपल्याला ती वस्तू कळणे. एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. तर तसं त्यांना सांगायचं की म्हणजे प्रत्यक्ष काही म्हणजे इंद्रिय कधी प्रत्यक्ष होत नाही. तर इंद्रिय कशी असतात की इंद्रियामध्ये जे सूक्ष्म जे आपले चक्षुरेंद्रिय किंवा श्रोत्रेंद्रिय सूक्ष्म इंद्रिय त्यांच्याद्वारे काय होतं की आपल्याला ज्ञान होतं. आणि ह्याच्या तुम्हाला मी हे आता ह्या प्रमाणाची व्याख्या येणार दोन्ही म्हणजे गंगा स्वरूपामध्ये. पहिल्यांदा काय न्यायदर्शन काय आहे, कोणी लिहिलं,
मग न्यायदर्शन म्हणजे महर्षी गौतमांनी लिहिलं. मग न्यायदर्शन, न्यायचा अर्थ काय, किंवा न्यायचे आपल्याला सांगतात. परत नंतर न्याय आणि वैश्विक दर्शन हे समान दर्शन आहे, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे, पण काही डिफरन्सेस पण आहेत. आणि न्यायदर्शन हे सगळ्यात प्रमाणशास्त्र किंवा सगळ्यात मोठा ज्ञानमीमांसा आपल्याला न्यायदर्शनामध्ये आढळून येते. आणि मग न्यायदर्शनांनी प्रत्यक्ष प्रमाणाची व्याख्या, त्याच्यामध्ये पण जुन्या न्याय किंवा प्राचीन न्याय आणि नवीन न्याय दोन फरक आहेत. आणि मग प्राचीन न्यायामध्ये महर्षी गौतमांनी केलेली व्याख्यामध्ये तिला अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि चक्रदोष लागतात. आणि म्हणून गंगाधर उपाध्यायांनी केलेली व्याख्या ही बऱ्यापैकी मानली जाते. म्हणजे काय, साक्षीकारित्वम लक्षणम असं त्यांची व्याख्या काय होते, मानली जाते. आता ऍक्च्युली हे आपण एवढं सगळं लिहिणार, अजून बरंच पुढे लिहायचं आहे आपल्याला बरं का. तर आता हे आपण प्रत्यक्ष ज्ञानाची प्रक्रिया पण कशी होते ते पण म्हणजे पाहू इथं. तर प्रत्यक्ष ज्ञानाची प्रक्रिया कसं होते की पहिल्यांदा काय होतो की आत्म्याचा काय होतो की अनुस्वरूपी मनाशी काय होतो, संयोग होतो. आणि मनाचा कुठल्या तरी एका इंद्रियांशी संयोग घडतो. आणि इंद्रियांचा काय होतो की अर्थाशी किंवा अर्थ म्हणा किंवा विषय म्हणा त्या विषयाशी सन्निकर्ष होतो. आणि ही साखळी जेव्हा व्यवस्थित असते सगळी पूर्ण, किंवा आपण असं म्हणू की विषयांचा इंद्रियांशी, इंद्रियांचा मनाशी, मनाचा आत्म्याशी, आत्म्याचा बुद्धीशी, हा जेव्हा सगळा सन्निकर्ष एकत्र असतो, आत्मा धुवा आहे किंवा आत्मा ते प्रकाशाचा झोत टाकतो, तर ह्या पूर्ण साखळी जेव्हा एकत्रित असते तेव्हाच आपल्याला काय होतं की ज्ञान होतं. किंवा हा आत्म्याचं ज्ञान काय, आत्म्याचा विशेष गुण आहे. म्हणजे चैतन्य जर नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी जड राहणार आहेत. चैतन्यामुळे आपल्याला ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टींचं काय होतं की ज्ञान होतं. त्यामुळे आत्मा इथं काय आहे, हे होतं. म्हणजे थोडक्यात म्हणतो की विभू आत्मा, अनुस्वरूप मनाचा संयोग होतो त्याच्याशी, मनाचा इंद्रियांशी संयोग होतो, इंद्रियांचा विषयाच्या अर्थाशी संयोग होतो आणि किंवा सन्निकर्ष होतो, आणि मग प्रत्यक्ष ज्ञान किंवा आपल्याला पूर्ण ज्ञान असं होऊ शकतं. आता इथं मात्र इंद्रियांचा सन्निकर्ष आपण मानतो, इथे मानतो आपण विषयाशी सन्निकर्ष, पण त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ठिकाणी विषयांचा सन्निकर्ष झाल्याशिवाय प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, असं नाही. आता त्यांनी इंद्रिय सन्निकर्षाचे पण 6 भेद सांगितलेत. म्हणजे महर्षी गौतमांनी प्रत्यक्ष प्रमाण, आता हे पण स्वरूपामध्ये येणार बरं का. तर त्यांनी काय सांगितलं की 6 प्रकारचे इंद्रिय सन्निकर्ष सांगितलेत, म्हणजे भेद सांगितलेत. तर ते कुठले कुठले, न्यायदर्शनामध्ये 6 प्रकारचे सन्निकर्षाचे भेद सांगितलेत. तर ते पहिल्यांदा लिहून घ्या. त्याचं पहिलं नाव आहे संयोग. दुसरं नाव आहे संयुक्त समवाय. आता एका खाली एक लिहा, पुढे जागा सोडा, म्हणजे त्याचं मिनिंग तुम्हाला पुढे लिहिता येईल. सेकंड काय आहे, संयुक्त समवाय. थर्ड काय आहे, संयुक्त समवेत समवाय. नंतर फोर्थ काय आहे, समवाय. 5वं काय आहे, समवेत समवाय. नंतर 6वं काय आहे, विशेषण विशेष्य भाव. लिहून घेतलं का? पहिलं संयोग, दुसरं संयुक्त समवाय, तिसरं संयुक्त समवेत समवाय, नंतर चौथं नुसतं समवाय, 5वं समवेत समवाय, आणि 6वं विशेषण विशेष्य अभाव. भाव म्हणा किंवा विशेष भाव असंच लिहा. ऍक्च्युली ते अभाव आहे पण विशेष भाव. तर काय म्हणलं मॅम, सगळ्यात 6वं विशेषण विशेष भाव. मैम थर्ड वन बताओ। थर्ड वन है संयुक्त समवेत समवाय. फर्स्ट वन संयोग, सेकंड वन संयुक्त समवाय, थर्ड वन संयुक्त समवेत समवाय, फोर्थ समवाय, फिफ्थ समवेत समवाय, एंड सिक्स्थ विशेषण विशेष्य भाव. मैम थोड़ा कंफ्यूज हो रहा है। एक्चुअली अभी मैं एक एक करके बताऊंगी आपको एनालिसिस करके, तो आप ओ, फिर चेक कीजिए. ओके. ओके अभी ओके फर्स्ट मैम। वन है, हमने फर्स्ट वन क्या दिखा, संयोग देखा. उसका नाम संयोग। क्या है, संयोग. फर्स्ट वन ऍक्च्युली. तर आपण ओके। संयोग मध्ये काय पाहतो ऍक्च्युली, की आता समजा त्या इंद्रियांचा त्या फक्त एकाच, थोडक्यात काय होतं की
घट या पदार्थाचं समजा, आता समजा हा मडका आहे, तर घट घेतला त्यांनी, एक्झाम्पल घटाचंच दिलंय प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे आपण घट घेऊ. तर घट हे जे ज्ञान आहे ते चक्षुरेंद्रियाला होतं, आपल्या डोळ्याला, की हा समोर घट आहे. तर थोडक्यात काय, की इंद्रियांचा विषयाशी होणारा संबंध, त्याला काय म्हणायचं, संयोग. जा तू देऊ. म्हणजे थोडक्यात काय आहे, की समोरील घट या पदार्थाचे चक्षुरेंद्रियाला काय होतं, की ज्ञान होतं, आणि त्याला संयोग असं म्हणतात. कळलं का? चक्षुरेंद्रियांचा घटाशी संयोग होतो आणि आपल्याला ज्ञान होतं, म्हणून त्याला संयोग नाव दिले पहिल्या ह्याला. नंतर काय आहे, नंतर सेकंड काय आहे, संयुक्त समवाय. मग आता संयुक्त समवायामध्ये काय होतं, की संयुक्त समवाय जरी असलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, की दोन गोष्टींचं ज्ञान होतं संयुक्त समवायामध्ये. तर तो पहिल्यांदा काय होतं, प्रत्यक्ष ज्ञान काय होतं आपल्याला, की प्रत्यक्ष ज्ञान होतं की आपल्याला तो घट आहे. सेकंड ज्ञान होतं की त्याला लालिमा आहे. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानच आहे हे पण, म्हणजे की आधी पहिल्यांदा आपल्याला दिसतं की तो घट आहे, त्याच्यानंतर आपल्याला त्याचा रंग दिसतो सेकंड टाइम, म्हणजे दोनदा सन्निकर्ष किंवा दोन वस्तूंशी सन्निकर्ष होतो आपला. त्याला काय म्हणायचं, की संयुक्त समवाय. संयुक्त समवाय में क्या, दो गुणों का समझ में आता है अपने को इसमें. या घटात समवाय संबंध असणाऱ्या रूपाचे ज्ञान होणार जो सन्निकर्ष होतो त्याला संयुक्त समवाय म्हणतात. म्हणजे घटाबरोबर समवाय संबंधाने कोण राहतं, तर लाल रंग. तर हा समवाय संबंध म्हणजे काय, तो त्याच्याबरोबर असतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, समवाय संबंध. मग तुम्ही हे लाल एक उदाहरणासाठी घेतलंय, काळा असू शकतो, निळा असू शकतो रंग दिला तर, पण इथे साधारणतः भाजल्यानंतर घडा लाल होतो म्हणून मी तुम्हाला लाल रंग दिलाय, किंवा आपण ते काव जे लावतो तो लाल असतो म्हणून मी तुम्हाला इथे लाल रंगाचा. पण आता घडा लाल का आहे, तर तुम्ही उत्तर काय, लालिमा काय आहे घड्याला, तर तुम्ही काय सांगणार, की लाल रंग दिल्यामुळे किंवा काव्याचा रंग दिल्यामुळे लालिमा आहे. मग हा तिसरा अनुभव कधी येतो आपल्याला, तर ते संयुक्त समवेत समवायमध्ये येतो आपल्याला. तर हे आपण काय बघितलं, आता सेकंड बघितलं संयुक्त समवाय, तर थर्ड वन काय आहे, संयुक्त समवेत समवाय. आता ह्याच्यामध्ये संयुक्त समवेत समवायमध्ये काय आहे, तर संयुक्त समवेत समवायमध्ये आपल्याला काय होतं, की आता समजा तुम्ही कर्ण श्रोत्रेंद्रिय घेतलं, तर श्रोत्रेंद्रिय घेतल्यानंतर काय, श्रोतेंद्रिय कशापासून बनतं, तर आकाश पासून बनतं. पण आकाश कशापासून बनतो, किंवा आकाश तत्वामध्ये काय असतं, की शब्द ऐकू येतात आपल्याला, किंवा मग म्हणजे थोडक्यात काय, श्रोत्र, आकाश आणि शब्द. म्हणजे आता श्रोत्रेंद्रियामध्ये आकाशापासून उत्पत्ती होते, आणि आकाश जिथे असेल तिथे शब्दाची उत्पत्ती असते. तर मग त्यामुळे श्रोत्रेंद्रिय आणि शब्द, म्हणजे श्रोत्रेंद्रियाने आपल्याला शब्द ऐकू येतात, हा जो संबंध आहे तिघांचा एकमेकाशी, त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त समवेत समवाय म्हणतो. आणि आता चौथा संबंध काय, उदाहरण लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला ते सांगणं सोपं पडेल. नंतर चौथा आहे समवाय. समवायामध्ये काय आहे, आता बघा तुम्ही, काही गोष्टींचा एकमेकाशी एकदम घनिष्ठ संबंध असतो, त्याच्याशिवाय ती वस्तू आपण एक्सप्लेनच करू शकत नाही. तर सोनं पिवळं असतं, म्हणजे पिवळा रंग सोन्याचा हा समवायाने नेहमी नित्य राहणार आहे, तो कधी त्याच्यातून जाणार नाहीये, नित्य राहणार आहे त्याच्याबरोबर. म्हणजे आता समजा जर आपण कानाचं उदाहरण घेतलं, तर आकाश आणि श्रोत्र आणि शब्द हे नेहमी समवाय संबंधाने राहणारच आहेत, किंवा आकाश पासून श्रोत्रेंद्रियाची उत्पत्ती, किंवा आकाश पासून शब्द, किंवा समजा आकाश आणि शब्द हे नेहमी समवाय संबंधाने राहणार, किंवा सोनं आणि हे नेहमी समवाय संबंधाने राहणारच आहे. तर हे आपण काय म्हणू शकतो, हे आपण समवाय संबंध म्हणू शकतो. नंतर परत काय आहे, समवेत समवाय. समवेत समवायमध्ये काय घेऊ शकतो आपण, आता शब्दावरील शब्द जे आहे, आता बघा तुम्ही काय म्हणतो, की आपण श्रोत्रेंद्रिय कशापासून तयार होतं म्हणतो, आकाश. आकाशाला आपल्याला शब्द, आणि शब्दाचं जे शब्दत्व किंवा जाती आहे, शब्दाची शब्दत्व जाती, तर त्याचं ज्ञान ज्याने होतं किंवा प्रत्यक्ष ज्ञान होतं त्याला आपण काय म्हणतो, थोडक्यात काय, आता शब्दत्व जाती, शब्द, आकाश आणि श्रोत्रेंद्रिय जेव्हा सगळं एका लाईन मध्ये येतं तेव्हा त्याला काय म्हणायचं, समवेत समवाय. आणि सगळ्यात शेवटचं काय आहे,
विशेषण विशेष्य भाव. अगदीच जर तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन नाही करता आलं तर तुम्ही फक्त त्यांची नावं लिहिलीत तरी चालेल बरं का. म्हणजे तुम्हाला जर समजलं नाही, फार एक्सप्लेन करता आलं नाही ऐन वेळेस तिथे, तर कमीत कमी त्यांची तुम्ही नावं लिहिलीत तरी सफिशियंट आहे. तुम्हाला तेवढं माहित आहे कमीत कमी बाबा त्याचे भेद आहेत हे माहित आहे, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर सगळ्यात शेवटचं काय आपल्याला बघायचंय, तर विशेषण विशेष्याभाव म्हणजे काय, तर आपल्याला तर तिथे अभाव दिसतो एखाद्या वस्तूचा, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान पाहिजे, त्याशिवाय आपल्याला अभावाचं ज्ञान होणार नाही. म्हणजे आता ह्या खोलीमध्ये घट होता पण आता तिथे तो दिसत नाही, कारण त्याचा घटाचा अभाव आहे. ह्या अभावाचं ज्ञान कशामुळे होतं, तर प्रत्यक्षानेच होतं, म्हणून त्याला ह्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे. अभावाचं ज्ञान सुद्धा आपल्याला प्रत्यक्षानेच होतं. आणि या अभावाचं ज्ञान कसं होतं की आधी प्रथमतः इंद्रियांचा त्या घटाशी सन्निकर्ष झालेला असतो आणि आपल्याला तिथे घट आहे हे माहित असतं, आणि मग नंतर तिथं तो घट नसल्यानंतर आपल्याला त्याच्या अभावाचं ज्ञान होतं. अभावाचं म्हणजे तिथं नसण्याचं ज्ञान होतं. त्याला म्हणून आपण काय म्हणलेलं आहे की अभावाचे ज्ञान पण प्रत्यक्षाने होते, म्हणून त्याला विशेषण विशेष्य भावला पण इंद्रिय सन्निकर्षामध्ये दिलेलं आहे. आता हे न्यायांचं जे विशेष विशेष भाव आहे आणि वेदांती व भट्टमीमांसक आहेत त्यांनी पण ते अनुपलब्धीचे प्रमाण मानलेले आहे की अभावाचं, पण ते नैयायिकांना अमान्य आहे. ते काय म्हणतात की हे प्रमाण वेगळं मानण्याची गरज नाही, कारण ते प्रत्यक्षामध्येच येतं. म्हणजे आम्ही जे विशेषण विशेष अभाव म्हणून जे प्रकार दिलाय तो प्रत्यक्षामध्येच येतो अनुपलब्धी प्रमाणाचा, म्हणून त्यांनी त्यांनी हे नाही पूर्वमीमांसा किंवा उत्तर मीमांसांनी जे अनुपलब्धी प्रमाण मानलेलं आहे वेगळं, ते त्यांनी वेगळं मानलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की ते प्रत्यक्षानेच ज्ञान होतं आणि म्हणून अभावाचं ज्ञान होतं आपल्याला, म्हणून त्यांनी अनुपलब्धी प्रमाण काय आहे आपल्याला त्यांनी हे मानलेलं नाही की ते प्रत्यक्ष प्रमाण आहे असं मानलेलं नाही. आता मी तुम्हाला मागच्या वेळेस सगळ्यात पहिल्यांदा अजून आपल्याला भेद बघायचे प्रत्यक्ष प्रमाणाचे. आता आपण हे सगळे प्रयत्न कशाने बघितले, इंद्रिय सन्निकर्षांनी बघितले. आता आपण जे पहिलं बघितलं होतं की बघा, तुम्हाला आठवतंय का, प्रत्यक्ष प्रमाणाचे प्रकार सांगितले होते मी तुम्हाला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला लौकिक आणि अलौकिक सांगितलं होतं. ओके, तर आधी आपल्याला आता इथं काय करायचं सांगू का तुम्हाला. प्रत्यक्ष ज्ञान लिहा सगळ्यात वरती, त्याच्यानंतर त्याला अशा दोन बाण काढा, एका इकडे एकीकडे. एकीकडे लिहा निर्विकल्प आणि एकीकडे लिहा सविकल्प. वरती लिहा प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान दोन आरोप असे एक हे करून हे करा. एकीकडे लिहा निर्विकल्प आणि एकीकडे लिहा सविकल्प. आता तुम्हाला मागच्याच निर्विकल्प आणि सविकल्प पण मी समजून सांगितलं की निर्विकल्प ज्ञान कधी म्हणतो आपण, की निर्विकल्प ज्ञान प्रत्येकदा रिवाइज करते की आपल्याला, मी उदाहरण सहित सांगते की लांबून येणारी एखादा मनुष्य आहे आणि आपल्याला काय वाटतं की तो लांबून येणारा मनुष्य आपल्याला तो मनुष्य आहे का वृक्ष आहे, तो कोण आहे, तो मनुष्यच आहे का, नक्की जाती कोण आहे, तो कुठला मनुष्य आहे, आपल्याला ज्ञान होतं का, नाही. तर त्याला आपण काय म्हणतो की निर्विकल्प, म्हणजे त्याची जाती किंवा ज्या ज्ञानाने जाती गोत्र किंवा त्याचं नाव समजत नाही ते काय आहे, निर्विकल्प ज्ञान आहे. आणि सविकल्प ज्ञान म्हणजे काय, सविकल्पामध्ये आपल्याला काय होतं की त्याच्या जाती, त्याचं गोत्र, त्याची सामान्य लक्षणं काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला काय होतं, ज्ञान होतं. म्हणून त्याला आपण म्हणतो की कसलं ज्ञान म्हणतो, सविकल्प ज्ञान म्हणतो. आता हे निर्विकल्प आणि सविकल्प ज्ञान कळलं आपल्याला. आता सविकल्पामध्ये परत बाण काढायचे आपल्याला. लौकिक आणि एकीकडे लिहा लौकिक. सविकल्पच्या खाली निर्विकल्पना नाही, सविकल्प यथार्थ ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे खरं ज्ञान काय होतंय कळलेलं आहे. तर त्याच्या खाली सविकल्पामध्ये दोन बाण काढा आणि त्याच्यामध्ये लिहा एकीकडे लौकिक आणि एकीकडे लिहा अलौकिक. एकीकडे लौकिक लिहा आणि एकीकडे काय लिहा, अलौकिक लिहा. आता लौकिक मध्ये आपण मागच्या वेळेस मी तुम्हाला समजून सांगितलेलं होतं, आठवते का. लौकिक मध्ये परत आपण काय प्रकार केले होते की बाह्य प्रत्यक्ष, आणि हा बाह्य प्रत्यक्ष आणि मानस प्रत्यक्ष. व्हेरी गुड. तर आता बाह्य प्रत्यक्ष मध्ये आपण इंद्रियामार्फत, मग इंद्रियामार्फत म्हणजे घ्राणज, रासन, चाक्षुष, स्पर्शन, श्रावण आणि हे 5 प्रकार कशामध्ये येतात, पाच इंद्रियांचे 5 प्रकार येतात. मी तुम्हाला ते पण सगळं लिहून दिलं होतं की घ्राणेंद्रियाने होणारे घ्राणज,
नंतर रासनाद्वारे रस कळतो आपल्याला, तर ते रसेंद्रिय, तर त्याला म्हणायचं आपण रासन. चाक्षुष म्हणजे चक्षुनी डोळ्यामार्फत होणारे जे ज्ञान आहे त्याला चाक्षुष. आणि स्पर्शन म्हणजे त्वकद्वारे जे होणारं ज्ञान आहे त्याला स्पर्शन. आणि श्रवण म्हणजे काय, की जे कानाद्वारे किंवा जे आपण श्रोतेंद्रिय ज्याच्याद्वारे आपण शब्द ऐकतो त्याच्याद्वारे होणाऱ्या ज्ञानाला काय म्हणायचं. हे आता मानस ज्ञानामध्ये काय होतं सांगू शकता का? मानस प्रत्यक्ष मध्ये आपण मागच्या वेळेस काय पाहिलं होतं लौकिक मधल्या मानस प्रत्यक्ष मध्ये? मनाद्वारे जे होणारं ज्ञान आहे, मनाद्वारे जे होणारं ज्ञान आहे त्याला आपण काय म्हणायचं, मानस प्रत्यक्ष. कारण मन पण एक इंद्रिय मानलंय ना आपण. मनाला पण कसं पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं एक आपण इंद्रिय कुठलं मानलंय, मन मानलेलं आहे. त्यामुळे मनाद्वारे जे होणारं ज्ञान आहे ते पण लौकिक मध्ये, मानस प्रत्यक्ष मध्ये, लौकिक ज्ञानामध्ये येतात. अलौकिक प्रत्यक्ष मध्ये 3 प्रकार आहेत. कोण सांगेल का? आपण मागच्या वेळेस बघितले होते सुरुवातीला. मानस लक्षण, ज्ञान लक्षण, योग लक्षण. हा, व्हेरी गुड. आता मानस लक्षणाला इथे त्यांनी सामान्य लक्षण ज्ञान असं पर्यायी शब्द पण दिलाय, लक्षात ठेवा. मानस लक्षणाला त्यांनी नाव काय दिलंय, सामान्य लक्षण, ज्ञान लक्षण आणि योगज लक्षण. आता सामान्य लक्षण म्हणजे काय, तर त्यांनी मानस लक्षणाला सामान्य लक्षण का म्हणलंय, की आता आपण समोर समजा एखादी गाय पाहिली आणि तिचं गो ह्या जातीचं आपल्याला ज्ञान झालं, म्हणजे संपूर्ण गो जातीचं आपल्याला काय झालं, सामान्य ज्ञान झालं. म्हणून तिला काय म्हणायचं, सामान्य लक्षण प्रत्यक्ष ज्ञान आपण असं म्हणू शकतो. आणि ज्ञान लक्षण मध्ये काय पाहिलं आपण, ज्ञान लक्षण मध्ये कुणाला सांगता येईल का, ज्ञान लक्षण मध्ये पाहिलं होतं आपण काय? म्हणजे जी आपली त्वचा आहे, म्हणजे बर्फ थंड आहे, म्हणजे बर्फाला हात लावलं की आपल्याला ते जाणवते की बर्फ थंड आहे. व्हेरी गुड. म्हणजे ज्ञान होतं आपल्याला त्या गोष्टीचं. तसंच थंड अजून गर पण आहे. चंदनाचा तुकडा समजा आपण एखाद्या पेटीत ठेवला आणि चंदनाचा वास आपल्याला नुसता म्हणजे माहित नाहीये त्या पेटीत, पण आपला गंध आला तर आपण लगेच काय म्हणतो की चंदन आहे का इथे कुठे आसपास, किंवा उदबत्ती लावलीये आणि लांब आहे आपल्याला माहित नाही, घरात शिरेशी उदबत्ती लावली किंवा दूध जळलंय घरामध्ये आणि आपण एंट्री केली किंवा ते काहीतरी जळलं का, जळल्याचा वास येतोय, आपण जे म्हणतो असं. म्हणजे ह्या प्रत्येक इंद्रियाद्वारे आपल्याला काय होतं की ज्ञान होतं एक प्रकारचं. त्याला ज्ञान लक्षणा प्रत्यक्ष किंवा हे म्हणतात. आणि योगज प्रत्यक्ष मध्ये तुम्हाला माहितीये की योगी लोक काय होतात की त्यांचं काय होतं की इंद्रियांशी संबंधच घडावा लागत नाही त्यांना. त्यांना काय होतं की अशा लोकांना काय होतं की इंद्रियांचा सन्निकर्ष न होता पण अशा बऱ्याच अलौकिक आणि अद्भुत शक्ती किंवा अद्भुत सिद्धी प्राप्त होतात त्यांच्या तपस्येमुळे, समाधीमुळे. आणि त्याला काय म्हणतो आपण, योगज प्रत्यक्ष म्हणतो. तिथे इंद्रियांचा सन्निकर्ष पण संभवत नाही आणि तरी पण त्यांना त्या गोष्टींचं ज्ञान होतं. त्याला आपण काय म्हणतो की योगज प्रत्यक्ष. आता हे सगळं जे आपण पहिल्यापासून बघितलं की 2 व्याख्या बघितल्या, गंगाधर उपाध्याय, नवरचना, हे सगळं पूर्ण प्रत्यक्षाच्या स्वरूपामध्ये येणार आहे. म्हणजे तुम्ही काल मला विचारलं का नाही की न्याय व्याख्या परत सांगा प्रत्यक्ष प्रमाणाच्या. दोन्ही व्याख्या परत सांगू का प्रत्यक्ष प्रमाणाच्या? हो हो. तर पहिली व्याख्या काय आहे की इंद्रियार्थ बरं मराठीत सांगू का? हो इंद्रिय आणि पदार्थ यांच्या सन्निकर्षद्वारे उत्पन्न झालेल्या ज्ञानाला, ज्या ज्ञानामध्ये संदेह, व्याभिचार आणि व्यावसायिकता नसेल त्याला काय म्हणलं जातं, प्रत्यक्ष ज्ञान असं म्हटलं जातं. आणि सेकंड काय आहे, साक्षात्कार स्वरूपी ज्ञान जे थेट असते, ज्याला कसलाही आड पडदा नसतो. आणि जे ज्ञान दुसऱ्या ज्ञानातून निर्माण होत नाही ते कसलं असतं, साक्षात ज्ञान असतं. कसलं ज्ञान असतं म्हणजे असं लक्षात लिहून घ्या की जे प्रत्यक्ष ज्ञान आहे, जे साक्षात्कार स्वरूपी आहे, ते थेट असतं, त्याच्यामध्ये कुठलाही आड पडदा नसतो आणि जे ज्ञान दुसऱ्या ज्ञानातून निर्माण होत नाही.
त्याला काय म्हणायचं की हे गंगाधर शास्त्री किंवा गंगाधर, त्याला काय म्हणायचं त्यांनी साक्षीकारत्व किंवा साक्षात्कार ज्ञान किंवा साक्षात्कारी ज्ञान असं म्हणलं जातं त्यांनी, की त्याच्यामुळे काय होतं आपल्याला की एक त्याचं साक्षीभाव निर्माण होतो आपल्यामध्ये, किंवा त्याचं काय होतं की आपल्याला साक्षात्कार होतो, याचा अर्थ काय त्या गोष्टीचं ज्ञान होतं. साक्षात्कार होणे म्हणजे काय, साक्षात्कारित्वम लक्षणम. आणि सन्निकर्षाचे इंद्रियानुसार असणारे भेद आणि प्रत्यक्षाचे भेद ते लौकिक दृष्टीने असणारे भेद. आणि आता निर्विकल्प आणि सविकल्प जे आपण लिहिलं होतं ना, त्याच्या साईडला तिसरा बाण वरतीच काढायचा आपल्याला, आणि त्याला प्रत्याभिज्ञा एक अजून एक लिहायचंय, म्हणजे सविकल्प, नविकल्प आणि तिसरं प्रत्याभिज्ञा. प्रत्याभिज्ञा म्हणजे काय आहे की आता आपण एखादी गोष्ट, ह्या अनुमान प्रमाणामध्ये थोड्या प्रमाणात येत ऍक्च्युली, की त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या गोष्टीचं ज्ञान काय होतं की आपण समजा पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला पाहिलंय कुठेतरी, आणि आपण त्याच व्यक्तीला कुठेतरी परत दुसऱ्यांदा पाहिल्या कार्यक्रमात, तर ते आपण व्यक्तीला ओळखतो, कारण हे स्मृतीमध्ये असतं आपल्याला. तर त्यामुळे काय होतं की स्मृती, आणि काय होतं की आपल्याला इंद्रियांचा, त्या व्यक्तीला बघितल्यावर इंद्रिय, स्मृती आणि मन, आत्मा सगळ्यांचा संयोग होतो, आणि मग आपल्याला वर्तमानमध्ये त्या गोष्टीचं ज्ञान होतं. त्याला काय म्हणायचं, प्रत्याभिज्ञा. म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा अर्थ जे समजून घेणे किंवा पाहणे, एखाद्या गोष्टीचा अर्थ, त्याचा अर्थ काय आहे, पहिचानना किंवा पाहणे. प्रत्याभिज्ञाचा अर्थ काय, पाहणे. मग एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं ज्ञान स्मृतीद्वारे होतं. आणि हे स्मृती आणि इंद्रिय या दोघांचा संयोग होऊन आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान होतं. कारण भूत आणि वर्तमान, भूतकाळातल्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला वर्तमान काळामध्ये स्मृतीद्वारे होतं, म्हणून ह्याला काय म्हणलं जातं, प्रत्यभिज्ञा असं म्हणलं जातं. आणि बाकीचे प्रकार तर मी तुम्हाला सांगितले. हे सगळं काय येणार, प्रत्यक्ष प्रमाणाच्या स्वरूपामध्ये पूर्णपणे आपल्याला लिहावं लागणार. लक्षात आलं का तुम्हाला? पूर्ण जे आपण प्रत्यक्ष प्रमाण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे न्यायदर्शनानुसार प्रत्यक्ष प्रमाणाचे स्वरूप विचारल्यानंतर आपल्याला हे सगळं लिहावं लागणार. तर आता आपण काय बघणार आहोत, सेकंड प्रमाण काय आहे की न्यायदर्शनामध्ये सेकंड प्रमाण काय आहे की अनुमान प्रमाण आहे. आता अनुमान प्रमाणाचे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ते पण 3 प्रकार सांगितले होते तुम्हाला. अनुमान प्रमाणाचं तर न्यायदर्शनामध्ये काय सांगितलंय अनुमान प्रमाणाविषयी, तर त्यांनी अनुमान प्रमाणाला पण काय सांगितलं की अनुमिती स्वरूप ज्ञान ज्यायोगे होते. आता डेफिनेशन लिहून घ्या न्यायदर्शनानुसार अनुमान प्रमाणाची. अनुमिती स्वरूप ज्ञान ज्यायोगे होते त्यास अनुमान प्रमाण म्हणावेचे. म्हणजे काय की अनुमिती स्वरूप ज्ञान ज्यायोगे होते त्यास अनुमान प्रमाण असे म्हणतात. थोडक्यात काय, तर प्रत्यक्ष ज्ञानाच्या आधारावरती जे प्रत्यक्ष नाही अशा संबंधी मिळालेले ज्ञान किंवा उपस्थितावरून आपण त्याचा बांधलेला अंदाज किंवा संबंध, त्याला काय म्हणायचं, अनुमिती ज्ञान म्हणायचं. थोडक्यात काय, प्रत्यक्ष ज्ञान, हे 2 डेफिनेशन आहेत. सोपी काय आहे की अनुमिती स्वरूप ज्ञान ज्यायोगे होते त्याला अनुमान प्रमाण असे म्हणतात, आणि सेकंड थोडीशी डिफिकल्ट आहे, तर तिला काय म्हणायचं की प्रत्यक्ष ज्ञानाच्या आधारावरती जे प्रत्यक्ष ज्ञान नाहीये परंतु आपल्याला उपस्थित गोष्टींवरून अनुपस्थित गोष्टींचं जे ज्ञान होतं त्याला आपण काय म्हणतो, अनुमिती किंवा अनुमती किंवा अनुमान प्रमाण, अनुमिती म्हणतो. आणि त्या अनुमितीवरून आपण काय करतो, अनुमान बांधतो, किंवा जे अनुमान बांधतो त्याला आपण अनुमान प्रमाण असे म्हणतो. अनुमितीचं कळला ना अर्थ प्रत्येकाला, की जी गोष्ट उपस्थित नाहीये परंतु म्हणजे जी काही गोष्टी अनुपस्थित आहेत आणि काही गोष्टी उपस्थित आहेत, तर अनुपस्थित गोष्टीवरनं किंवा उपस्थित गोष्टीवरनं अनुपस्थित गोष्टींचा बांधलेला अंदाज म्हणजे काय, ज्ञात. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेली सोपी व्याख्या की ज्ञात गोष्टीवरून अज्ञात गोष्टींचा घेतलेला बोध, त्याला काय म्हणायचं आपण, अनुमान प्रमाण असं म्हणतात.
आता समजा तुम्ही ह्याचं एक्झाम्पल पण देऊ शकता. आता तुम्ही सिंपल एक्झाम्पल आहे म्हणजे अगदी व्यवहारामधलं आपल्या, की आपण जागा पकडतो कोणाची तरी. शाळेमध्ये पण बघा, बेंचवरती आपण रुमाल, आपली मैत्रीण उशिरा येणार असते, आपण तिथे एखादा कंपास ठेवतो, रुमाल ठेवतो, काहीतरी वस्तू. बसमध्ये पण जागा पकडताना सामान ठेवतो, रुमाल ठेवतो. नाट्यगृहात पण गेल्यानंतर तिथे काय करतो, मध्ये इकडे तू बस, तिकडे अजून एका मैत्रिणी बसताना मधल्या 4-5 खुर्च्यावर काहीतरी सामान ठेवून टाकतो. तर ह्या सगळ्या खुर्च्या कोणी बसायला तर सामान काढत नाही, आपण काय सांगतो की ही जागा पकडलेली, इथे बसलेले आहेत. आणि हे सांगायची पण गरज पडत नाही आपल्याला. तर ती वस्तू पाहिल्यानंतर आपण अंदाज बांधतो, अनुमान बांधतो की इथे कुणीतरी आहे. बसमध्ये पण काही लोक, ब्रेक असतो मध्ये, काही ठिकाणी बस थांबते आणि लोक काय करतात, तिथून उठून खाली जातात. मग जी खालून वर चढलेली माणसं आहेत ती जागा उडकत असतात बसायला. त्यावेळेस त्यांना पण तिथे सामान आहे त्या सीटवर बघून त्यांच्या लक्षात येतं की इथे कोणीतरी बसलेलं आहे, आपण इथे बसलं नाही पाहिजे, आपण दुसरीकडे जागा बघितली पाहिजे. हा जो अनुमान आहे की तिथे असलेल्या रुमालावरून किंवा तिथे असलेल्या सामानावरून तिथे कोणीतरी व्यक्ती बसली आहे अंदाज बांधणे, त्याच्यावरून काय आपल्याला हे अनुमान प्रमाण हे होईल, लक्षात येईल. आता ह्याचे मी प्रकार सांगितले होते, पूर्ववत, शेषवत आणि सामान्यतो दृष्ट. आता हे सगळं मी परत रिपीट करते तुम्हाला. हे पहिल्यांदा शिकवले मी मागच्या वेळेस, की पूर्ववत म्हणजे एक्झाम्पल देऊन शिकवले की की भविष्य काळातील होणाऱ्या गोष्टीचं जे ज्ञान आहे, त्याला आपण पूर्ववत ज्ञान म्हणतो. म्हणजे आत्ताच्या गोष्टीवरून भविष्यातील गोष्टींचा जो आपण अनुमान बांधतो त्याला आपण पूर्ववत अनुमान प्रमाण म्हणतो. म्हणजे कसं की आकाशामध्ये उदाहरण दिलं होतं मी त्यावेळेस तुम्हाला, की आकाशात काळे ढग आलेले आहेत आणि त्या काळ्या ढगावरून पुढे पाऊस पडणार आहे. हा जो मी अंदाज बांधणार आहे त्याला आपण काय म्हणतो, पूर्ववत प्रमाण असं म्हणतो. नंतर सेकंड आपण काय बघितलं होतं की शेषवत प्रमाण. कोणी सांगेल का, आठवतंय का कोणाला शेषवत प्रमाणामध्ये मी काय सांगितलं होतं? आठवतंय का, वाचताय का रोजच्या रोज? कोण सांगताय, कोणाला सांगता येईल का? तर शेषवत प्रमाण म्हणजे काय, अनुमान प्रमाण म्हणजे की आता तुम्ही मी मागच्याच उदाहरण दिलं होतं की बाबा आपल्याला काय आहे की जे काही घडून गेले भूतकाळात त्याचा आपण आत्ताच्या गोष्टीवरून अंदाज बांधू शकतो, वर्तमान काळातल्या गोष्टीवरून. म्हणजे आता तुम्ही रस्ते सगळे तुम्हाला ओले दिसतात, का दिसतायत, तर तुम्हाला असं लक्षात येतं की पाऊस पडून गेला असावा कदाचित. त्यामुळे तुम्ही हे अनुमान बांधता ना शेषवत राहिलेल्या गोष्टींच्या वरून. ज्या शेष गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टींच्या वरून तुम्ही अंदाज बांधता, म्हणून त्याला शेषवत अनुमान प्रमाण असं म्हणतात. नंतर थर्ड काय आहे, सामान्यतो दृष्ट. कुणाला सांगता येईल का? सामान्यतो दृष्ट सांगता येईल का कुणाला? तर आता समजा तुम्ही एखादी गोष्ट पाहिली की समजा मग आता तुम्ही हे कमळाचं फूल पाहिलेलं आहे आता आणि त्याच्यासारखं दिसणार सेम आपण कुठेतरी जंगलात गेलो आणि आपल्याला ते परत कुठेतरी फूल दिसलं कमळासारखं, तर मग आपण हे कमळाचं फूल आहे का, तर आपल्याला त्या कमळाच्या सामान्य गोष्टीचं किंवा त्या गोष्टींचं ज्ञान आहे आणि त्याच्यानुसारच आपण त्या जातीचं ज्ञान करून घेतलंय आणि मग त्यानुसार आपण अनुमान बांधला की हे पण कमळाचं फूल असावं. मग हे सगळे अनुमान प्रमाण त्यांना काय म्हणायचे की प्रत्यक्ष त्याला धरूनच प्रमाण कार्यरत असते. म्हणून काय म्हणजे कारण आपण प्रत्यक्षात कधी ना कधीतरी त्याचं ज्ञान घेतलेलं आहे आपण, आणि व्याप्ती ज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय अनुमान होऊ शकत नाही. व्याप्ती याचा अर्थ काय, साहचर्य संबंध. प्रत्येक गोष्टीचा एकमेकाशी काही ना काहीतरी साहचर्य संबंध असतो, की ढगांचा काळे ढग आलेत म्हणजे पाऊस पडणार आहे, हा साहचर्य संबंध आहे. किंवा रस्ते ओले दिसतात, पाऊस पडून गेला असेल, हा साहचर्य संबंध आहे. जिथे जिथे धूम आहे तिथे तिथे अग्नी असतो, हा साहचर्य संबंध आहे. ह्याला काय म्हणायचं, व्याप्ती ज्ञान. सगळ्यात मोठं आहे व्याप्तीवरती तर पूर्णच्या पूर्ण पॅरेग्राफ आहेत व्याप्ती ज्ञान म्हणजे काय.
तर व्याप्तीचं ज्ञान पण कसं होतं की प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून अनुमान प्रमाण पण काय झालेलं आहे की हे प्रत्यक्ष ज्ञानाशिवाय प्रत्यक्षपूर्वकच असतं. आणि थोडक्यात काय तर कारणात आता इथं मध्ये पूर्ववत मध्ये काय बघितलं होतं आपण की कारणाद्वारे कार्याचं झालेलं अनुमान केलं की कारण काय काळे ढग आहेत आणि पाऊस पडणार हे त्याचं कार्य आहे. म्हणजे कारणाद्वारे कार्याचे झालेले ज्ञान हे पूर्ववत अनुमान होय. म्हणजे आपण काळ्या मेघांना बघून वृष्टी होणार असल्याचा अनुमान करतो आणि त्याला शाश्वत अनुमान होय. जसं आणि नंतर दुसरं काय बघतो आपण की कार्यावरून कारणाचा बोध होतो. शाश्वत अनुमानामध्ये काय कार्य झालेले ऑलरेडी आणि त्याच्यावरून आपल्याला कारणाचा अनुमान येतो की म्हणजे ओले रस्ते बघून आपण कारण म्हणजे पाऊस पडला असेल हा अनुमान करणे. आणि धूर आला आहे हे पाहून आपण वन्नीचा अनुमान करतो. त्याला काय म्हणायचं की सामान्यतदृष्ट अनुमान किंवा सामान्यतदृष्ट अनुमान असं आपण म्हणू शकतो. आता तिसरं प्रमाण बघायचं आपल्याला उपमान प्रमाण न्यायदर्शनानुसार. तिसरं प्रमाण न्यायदर्शनानुसार कुठलं आहे की उपमान प्रमाण आहे तिसरं. ऍक्च्युली सॉरी, अजून 2 प्रमाण येतात बरं का. हे सगळी प्राचीन नुसार जी वापरली त्यांनी पूर्ववत, शाश्वत आणि सामान्यतदृष्ट. नवीन न्यायिकांनी स्वार्थानुमान आणि परार्थानुमान मानले. मी तुम्हाला ते स्वार्थानुमान परार्थानुमान तर परत सांगणार नाही. मागच्या वेळेस मी तुम्हाला परत बौद्ध धर्मामध्ये पण स्वार्थानुमान आणि परार्थानुमान शिकवलंय. ते सेम टू सेम परत सगळं इथे येणार आहे. स्वार्थानुमान आणि परार्थ. फक्त इथं काय बदलणार आहे परार्थानुमानमध्ये? परार्थानुमानामध्ये काही बदलणार तर काहीच नाहीये. फक्त इथं पंचवायी हे त्यांनी परार्थानुमान समजून द्यायला न्यायदर्शनांनी काय सांगितलं, स्वार्थानुमान काय ते स्वतःलाच समजून घ्यायचं, त्याला काही उदाहरण द्यायचं नाहीये आपल्याला. आपलं ज्ञान आपल्याला म्हणजे काही उदाहरण देऊन समजून सांगावं लागत नाही. आपण कधीतरी त्याचा अनुभव घेतलाय आणि त्यामुळे आपल्याला धूर आहे तिथे अग्नी असतो हे माहिती आहे. त्यामुळे आपल्याला पर्वतावरती धूर दिसला की तिथे अग्नी असेल आपल्याला हे ज्ञान स्वतःला होतं. त्याला स्व अर्थ अनुमान प्रमाण असं म्हणतात. आणि परार्थ अनुमान मध्ये आपल्याला दुसऱ्याला समजून सांगायचंय तर ते पंच अवयवी वाक्याद्वारे आपण समजून सांगतो. त्यातलं पहिलं काय होतं प्रतिज्ञा सांगितलं होतं मी तुम्हाला. पहिलं पंचावयवी वाक्यामध्ये पहिलं काय येतं प्रतिज्ञा. प्रतिज्ञा म्हणजे काय की अंतिमतः जी अनुमती आपल्याला सिद्ध करायची आहे त्याचं कथन. म्हणजे पर्वतावरती अग्नी आहे आपल्याला सिद्ध करायचंय, हो की नाही, की आपल्याला फक्त धूर दिसतोय. आपल्याला सिद्ध काय करायचंय की तिथे अग्नी आहे, पर्वतावरती अग्नी आहे सिद्ध करायचं, ही प्रतिज्ञा आली. नंतर हेतू काय झाला, कारण काय झालं, तसं का वाटलं आपल्याला की ज्या लिंगाच्या आधारावरती आपण साध्याची सिद्धी करणार आहोत त्याचा निर्देश करायचा. म्हणजे काय, आता इथं लिंग कोण आहे आणि लिंगी कोण आहे, तर इथं लिंग काय आहे, लिंगाच्या आधारावरती तर लिंग काय आहे की अग्नी आहे. म्हणजे काय आपण म्हणायचं त्याला की ज्या लिंगाच्या आधारावरती आपल्याला काय करायचंय साध्याची सिद्धी करायची. आता लिंग काय आहे इथं धूर आहे आणि लिंगी काय आहे इथं अग्नी आहे. लिंग धूर आहे आणि अग्नी त्याचं म्हणजे साईन आहे. लिंग म्हणजे थोडक्यात एक लक्षण आहे आणि लिंगी काय इथं अग्नी आहे. आणि आपल्याला इथं काय करायचं, इथं हेतू काय धूम दिसतोय आपल्याला. हेतू काय इथं धूम आहे, धूमतत्व दिसतंय, हे हेतू वाक्य आहे आपलं. आणि उदाहरण काय असतं, याच्यामध्ये 2 भाग असतात. पहिल्या भागामध्ये काय असतं की व्याप्ती सांगितलेली असते पहिल्या भागामध्ये आणि व्याप्तीला अनुकूल उदाहरण दुसऱ्या भागात ठेवलेलं असतं. म्हणजे इथं काय दिलेलं असतं वाक्य थोडक्यात, जेथे आता इथं लिहून घ्या, त्याचे 2 भाग असतात उदाहरणाचे. पहिल्या भागामध्ये काय असतं की व्याप्ती म्हणजे काय साहचर्य संबंध सांगितलेला असतो आणि त्या व्याप्तीला अनुकूल असे विधान दुसऱ्या भागामध्ये दिलेलं असतं. म्हणजे आता इथं काय चालू संदर्भामध्ये आपण काय म्हणतो, पहिल्यांदा व्याप्ती काय सांगायची आपल्याला, सहचार्य संबंध काय सांगायचा की जेथे जेथे धूम असतो, उदाहरणार्थ थोडक्यात काय उदाहरण काय देतो आपण, जेथे जेथे धूम असतो तिथे तिथे अग्नी असतो. हा पहिला भाग झाला. आणि त्याला आपण उदाहरण भागामध्ये उदाहरण काय दिलेलं असतं पुढे सेकंड भागामध्ये की स्वयंपाकघरातील धूर व अग्नी, हे त्याचं काय झालं उदाहरण वाक्य झालं हे उदाहरणामध्ये. आणि उपनय म्हणजे काय,
चौथं वाक्य काय? उपनय. उपनयमध्ये काय असतं की व्याप्ती तर सांगितलेली आहे आता आपण वरती उदाहरणामध्ये. आता हेतूचं पण कथन केलं आपण वरती. आणि तो हेतू व्याप्ती विशिष्ट आहे हे सांगायचं राहिलं ना आपल्याला. जो हेतू आहे आपण पहिल्यांदा बघितला होता तो व्याप्तीशी संबंधित आहे का, त्याला किंवा त्या वाक्यामध्ये त्याला आपल्याला ठेवायचंय. म्हणजे इथं आपण काय सांगणार की पर्वतीच्या ठिकाणी काय आहे? वन्नी व्याप्त धूम आहे. हे काय झालं? उपनय वाक्य. थोडक्यात सिद्धीकडे आपण चाललोय आणि म्हणून आपण काय म्हणणार की व्याप्ती काय करायची? आपल्याला पक्षाच्या सन्निध आणून ठेवायची आहे. म्हणून आपण काय वाक्य म्हणणार इथं? पर्वताच्या ठिकाणी वन्नी व्याप्त धूम आहे. आणि निगमन काय आहे इथं? इथं आपल्याला अनुमती होते किंवा आपल्याला अनुमिती होते म्हणजे किंवा ज्ञान होतं किंवा इथं काय होतं की अनुमिती होते आणि काय होतं? व्याप्तीरूपी सामान्य सिद्धांतापासून आपल्याला पक्षाच्या ठिकाणी आपण काय होतो? खाली उतरतो आणि म्हणून काय म्हणतो? या पर्वतावरती अग्नी आहे. धूम आहे म्हणजे इथं या पर्वतावरती अग्नी आहे. निगमन वाक्य. हे आपण परार्थानुमामध्ये त्यांनी काहीतरी समजून सांगायसाठी स्टेप्स पाहिजेत ना, मग त्यांनी त्यांना नावं दिली. पंचावयी वाक्य म्हणून नावं दिली. मग त्याच्यामध्ये प्रतिज्ञा आली, हेतू आला, उदाहरण आलं, उपनय आलं आणि निगम आलं. असं परार्थानुमानामध्ये पंचावयी वाक्य वापरून आपण पुढच्याला हे समजून देऊ शकतो की पर्वतावरती धूर दिसतोय म्हणजे तिथे अग्नी असणार आहे. हे आपण समजून देण्यासाठी हे पंचावयी वाक्य वापरली. ऍक्च्युली आता परार्थानुमानाचे पण त्यांनी 3 प्रकार सांगितलेत बरं का पुढं. पण आता आपण एवढं डिटेलमध्ये नको पाहायला, ते फार कन्फ्युज होचाल तुम्ही. फक्त परार्थानुमानाचे पण 3 प्रकार पुढे पाडलेले आहेत असं लिहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये पहिलं काय आहे की अन्वय व्याप्ती, व्यतिरेक व्याप्ती आणि केवल अन्वयी व्याप्ती. ठीक आहे, पण असू दे, काहीच लिहू नका. फक्त परार्थानुमानाचे पण 3 प्रकार आहेत असं एवढं लिहू शकता तुम्ही पुढं. आता हे सगळं काय आलं? आपलं अनुमान प्रमाणामध्ये आलं. फक्त नाव सांग, फक्त नाव सांग त्यांचे काय नाव आहेत सांगू परार्थ. का? लिहून घ्या. अन्वय व्याप्ती किंवा अन्वय व्यतिरेक असं पण म्हणू शकता त्याला. नंतर सेकंड व्यतिरेक व्याप्ती, अन्वय व्याप्ती, व्यतिरेक व्याप्ती आणि केवल अन्वयी. अन्वय व्याप्ती अनुमान, व्यतिरेक व्याप्ती अनुमान आणि केवल अन्वयी अनुमान. हे ठीक आहे. आता हे आपण अनुमान प्रमाण पाहिलं. आणि आता आपण पाहणार आहोत उपमान प्रमाण. उपमान प्रमाणामध्ये त्यांनी उपमान प्रमाण न्यायदर्शनांनी का मानलं असावं? आधी उपमान म्हणजे काय आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानुसार मग आपल्याला कळलं की उपमान प्रमाणामध्ये काय होतं की उपमिती स्वरूप ज्ञान होते आपल्याला. उपमान या प्रमाणाचे उप आणि मान काहीतरी उपमा दिलेली आहे. आपण पाहिलं होतं उपमान प्रमाणामध्ये. त्याची फोड कशी केली होती आपण? उप प्लस मान म्हणजे काय? उपमा अर्थात सादृश्यतेच्या आधारे प्राप्त झालेल्या ज्ञानाला आपण काय म्हणतो? उपमान प्रमाण असं म्हणतो. उपमा अर्थात किंवा सादृश्यता म्हणजे सेम टू सेम असणे. थोडक्यामध्ये सादृश्य एकमेकासारखे असणे, सादृश्य म्हणतो आपण. एकमेकासारखे दिसताय तुम्ही, जुळी मुलं एकमेकासारखी दिसतात, एकमेकासदृश्य दिसतात, त्याला सादृश्य म्हणतो आपण. तर उपमा अर्थात सादृश्यतेच्या आधारे प्राप्त झालेल्या ज्ञानाला आपण काय म्हणतो? उपमान प्रमाण म्हणतो. मग त्यांनी काय सांगितलं की उपमान प्रमाणाच्या योगाने काय होतं? आपल्याला उपमिती स्वरूप ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे एखादं नाव समजा घेतलं आणि त्याच्याने निर्दिष्ट होणारा दुसरा पदार्थ दिसला तर आपण त्याला काय म्हणायचं? संज्ञा संबंधी ज्ञानम. थोडक्यात त्याची व्याख्या काय केली त्यांनी? संज्ञा संधी संबंधी ज्ञानम. संस्कृत मध्ये व्याख्या काय केली? संज्ञा संज्ञी संबंधी ज्ञानम.
संज्ञा, संज्ञी, संबंधी, ज्ञान. ऍक्च्युली संज्ञा, संज्ञी, संबंधी सगळं एकत्र लिहायचंय आणि पुढे फक्त ज्ञानम वेगळं लिहायचंय. मी तुम्हाला फोन करून सांगते. संज्ञा, संज्ञी, संबंधी, ज्ञानम. न्याय दर्शनाचा हे उपमान प्रमाण मागण्यामागं त्याचं कारण काय असावं, असं एक स्वतःचं अनालिसिस सांगितलं लेखकांनी, की न्याय दर्शनाचा आयुर्वेदाशी खूप मोठ्या प्रमाणात संबंध आहे ना. मग त्यांनी काय सांगितलं, की गुरुंनी सांगितलेलं जे वर्णन आहे, समजा आता पुस्तकामध्ये एखाद्या गोष्टीचं वर्णन आलंय, की असं असं द्रव्य, की गडूची नावाचं द्रव्य, त्याचं पान असं आकार असतो त्याचा, किंवा पिंपळाचा पानाचा आकार असा बदाम, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पॅरलल व्हेरिएशन्स असतात आणि त्याच्यामध्ये परत रेटिक्युलेट व्हेरिएशन्स असतं. तर हे जे काही वर्णन पुस्तकामध्ये गुरु सांगायचे किंवा गुरु तोंडोपतंडी, बऱ्याच वेळा पूर्वी तर पुस्तकं पण नव्हती, फक्त तोंडोपतंडी वर्णन केलं जायचं बऱ्याच वेळा, कारण लोकांची मेमरी खूप स्ट्रॉंग होती. तर मग अशा वेळी गुरुनी जे वर्णन सांगितलंय, तर ती वर्णन सांगितल्यानंतर ते रानावनात ती औषधी हुडकायला जायचे ना, मग त्यावेळेस त्या गोष्टींची पानं बघितल्यानंतर गुरुनी ह्या गोष्टीला असं असं वर्ण असेल, असं असं रंग असेल, असं असं फूल असेल, तर त्या गोष्टीला त्या झाडाचं नाव दिलं असायचं. तर त्याच्यामुळं इथं न्यायदर्शनाने ते सादृश्यता असेल ते ओळखतात ना मग विद्यार्थी गुरुनी सांगितले. त्यामुळे त्यांनी उपमान प्रमाण जास्त किंवा मानलं असावं, किंवा त्यांनी प्रमाणाचा दर्जा दिला असावा, असं मानलं जातं. म्हणजे की आता समजा एखादा नगरवासी, उदाहरण काय दिले त्यासाठी त्यांनी, एखादा नगरवासी, अजून एक सेकंड उदाहरण, आता हे आयुर्वेदानुसार झालं, की उपमा अलंकार, की असं असं आपल्याला माहिती दिली जाते आणि त्या सदृश्य ते दिसलं, किंवा आपण म्हणतो की कमळाचं फुल असं असं असतं, ते पाण्यात उगवतं, चिखलात उगवतं, आणि कसं त्याच्या पानावरती पाण्याचा एकही थेंब राहत नाही, कारण त्याच्यावरती सरफेसला ऑइली असतं, आणि चिखलात असून पण ते कसं असतं, एकदम स्वच्छ किंवा निर्मळ असतं. तर असं फुल बघितलं की, आणि डबक्यात असतं किंवा पॉन्ड मध्ये असतं, तर ते आपल्याला लगेच कळतं की ते कमळाचं फुल आहे. तसं अजून एक उदाहरण काय दिलं, की नगरवासी जेव्हा वनात जातो आणि त्याला कोणीतरी सांगितलं की अरण्यवासी म्हणजे काय, तर अरण्यात राहणारा माणूस, म्हणजे नगरातला माणूस अरण्यात चालेल, अरण्यातला माणूस बाहेर येतो, येताना त्याला भेटतो आणि तो काय सांगतो की इथे जर तुला अरण्यामध्ये गायीसारखा जर काही प्राणी दिसला, म्हणजे तर तो काय असणार आहे, की गवय किंवा नीलगाय असेल. तिला गवय म्हणावं किंवा नीलगाय म्हणावं. मग जेव्हा तो नगरवासी अरण्यात जाईल, मग त्यांनी त्याला हे उदाहरण का दिलं, तर तो ज्या नगरात राहतो त्या नगरामध्ये काही नीलगाय नाहीये, त्या नगरामध्ये फक्त साधारण गायी बघितल्यात त्याने. मग त्या सदृश्यच गाव अरण्यात गाय हे त्या अरण्यवासीला माहितीये, म्हणून तो उदाहरण देताना उपमा देतो, त्याला एक उपमान देतो, की बाबा तू जी गाय बाहेर बघितली, गो बघितली आहे, तशीच गाय तुला दिसेल, गवय दिसेल, ती फक्त काय असेल, पण तिचं नाव काय असेल, नीलगाय असेल, कारण ती फक्त अरण्यात राहते. तर मग तो तिथे गेल्यानंतर हे प्रत्यक्ष ज्ञानाने त्याला गाय माहितीये, पण जेव्हा तिथे तो ती पाहिल, त्यानं अरण्यवासीने दाखवलेली, तेव्हा त्याला लक्षात येईल की ती नीलगाय आहे. गोसदृश्य प्राणी त्याला अरण्यात दिसला की तो ओळखेल की ही नीलगाय आहे. म्हणून त्याला उपमान प्रमाणाचं काय होतं, इथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपमान किंवा उपमान प्रमाणाचा आपल्याला उपयोग होतो. इथं नैयिक काय म्हणतात, कुठल्या पण माहितीचं काय आहे, आपल्याला स्मरण आहे, आणि त्या स्मरणाद्वारे आपण काय करतो, स्मृतीद्वारे आपण काय करतो, सादृश्य गोष्टीचं प्रत्यक्ष ज्ञान करून घेतो, आणि ह्या दोन्ही मिळून जे तयार होतं त्याला उपमान प्रमाण. थोडक्यात काय, पूर्वीचे मी तुम्हाला मागच्या वेळेस लिहून दिलं होतं, पूर्वीच्या माहितीचे स्मरण किंवा स्मृती प्लस सादृश्याचे प्रत्यक्ष, जी सादृश्य सेम टू सेम गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहतोय, तर सादृश्याचे प्रत्यक्ष इज इक्वल टू उपमान प्रमाण. आता पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसेत पण उपमान प्रमाण मानलंय, परंतु तिथं काय केलेलं आहे, तिथं वेगळं केलेलं आहे. त्यांनी काय केलेलं, उपस्थितीच्या आधारावरती अनुपस्थितीचा अंदाज बांधलेला आहे, असलेले सादृश्याचे ज्ञान केलेलं आहे ते, आणि त्याचं फलित मानलेलं आहे उपमान प्रमाण. आता तिथं ते गेल्यावर तुम्हाला कळेल, पण थोडक्यात लक्षात ठेवा की न्याय दर्शनांचं उपमान प्रमाणाच्या जे मानलं
ते पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसानी पण उपमान प्रमाण मानलं, पण त्यांची व्याख्या किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते थोडस नैयिकांपेक्षा किंवा न्यायदर्शनापेक्षा थोडस वेगळं आहे. आणि न्यायाने स्वीकारलेलं उपमान प्रमाण पूर्वमीमांसा किंवा मीमांसेला मान्य नाही. त्यांचं उपमान प्रमाण थोडस ह्यांच्यापेक्षा वेगळं आहे. ते आपण ते शिकवताना ते पाहू, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा शिकताना. आता शब्द प्रमाण. प्रत्यक्ष अनुमान आणि उपमानानंतर आपण चौथं प्रमाण बघितलं आहोत न्यायदर्शनानुसार शब्द प्रमाण. तर आता इथं काय करणार आहोत आपण, शेवटचं प्रमाण शब्द प्रमाण. आता शब्द प्रमाण म्हणजे सगळ्यांना माहितीये की आप्त वचन किंवा आप्त सांगितलेल्या गोष्टींना काय मानलेलं आहे, शब्द प्रमाण किंवा आप्त प्रमाण असं मानलेलं आहे. आता ह्यांनी यथार्थ ज्ञानाचं नैयिक आणि शब्द प्रमाण हे पण एक साधन मानलेलं आहे. यथार्थ ज्ञान म्हणजे काय, प्रमा, जे यथार्थ ज्ञान होतं प्रमेचं, त्याला त्याच्यासाठी नैयिक आणि शब्द प्रमाण पण मानलेलं आहे. शब्द म्हणजे काय, आप्तांनी केलेले विधान, मग ते उच्चारलेले असोत किंवा लिहिलेले असोत, दोन्ही गोष्टी. आप्त म्हणजे कोण आहे, खरे सांगणारा. मग आप्ताची व्याख्या काय केली त्यांनी, आप्त वाक्यम शब्दम आप्तस्तु यथार्थ वक्ता. त्यांनी व्याख्या काय केली, आप्त वाक्यम शब्दम म्हणजे काय, शब्द प्रमाण कोणाला मानायचं, आप्त वाक्यांना शब्द प्रमाण मानायचं. आप्त वाक्यम शब्दम आणि आप्तस्तु यथार्थ वक्ता. आप्त काय असतात, यथार्थ किंवा प्रमेयचं ज्ञान असतं त्यांना, आणि ते चांगल्या प्रकारे किंवा वक्ते असतात किंवा ते त्याचं ज्ञान आपल्याला लिहून किंवा बोलून सांगतात. आता इथं एक आपल्याला प्रश्न उद्भवू शकतो की लिहिलेल्या किंवा बोललेल्या शब्दाचं जे ग्रहण होतं ते प्रत्यक्ष प्रमाणानेच होतं ना आपल्याला, म्हणजे आपण जे काही लिहिलेलं वाचतो ना ते प्रत्यक्ष प्रमाणाने वाचतो. आता मी जे तुम्हाला हे सगळं काही सांगते ते पूर्वी कोणीतरी लिहून ठेवलं, हे काही मी मनाने सांगत नाहीये तुम्हाला, हे मी वाचलं, मी समजून घेतलंय प्रत्यक्ष प्रमाणाने, आणि हे लिहिलेलं हे सगळं समजल्यानंतर मग मी तुम्हाला समजवतो. मग हे प्रत्यक्ष प्रमाणाने आपण लिहिल्या वाचल्यानंतर आपल्याला काय होतं की समजतंय. मग हे प्रत्यक्ष प्रमाणातच काय येत नाही, तर त्याला वेगळं शब्द प्रमाण मानायची गरज का आहे. परंतु इथे त्यांनी काय सांगितलंय की, आता त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की समजा अमेरिकेत एखादा विद्यार्थी शिकून आलाय, आणि तो, आता मी काय कधी अमेरिकेत गेलेले नाहीये का नाही, तो तिथे विद्यापीठामध्ये जाऊन शिकून आलाय आणि आपल्याला तिथली ढोबळ माहिती काहीतरी सांगू लागला आपण, तर ती आपण ग्राह्य मानतो. कारण ती कशी मानतो आपण, अनुमान प्रमाणाने मानतो. परंतु त्याला शब्द प्रमाण म्हटलंय का, तर नाही. तर तिथं काय आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की शब्द काय आहेत की हे आपण काही ठराविक व्यक्ती किंवा ठराविक गोष्टींनाच आपण काय होतो की शब्द प्रमाण मानतो. तर जे आपल्या साधू संत किंवा जे वेद मानलेत आपण पौरुष अपौरुषीय वेद, तर त्याच्यामुळे जे आपण मानतो तर ते काय आहेत की त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की शब्द प्रमाण काय आहे, वेगळं मानलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या ज्ञानाचा फारच मोठा हिस्सा जो आहे तो कसा आहे, आप्त वाक्यातून जमा झालेला आहे. आणि शब्द प्रमाणापासून मिळालेल्या ज्ञानाचा आकार इतका मोठा आहे की केवळ त्यामुळे आपल्याला त्याला निराळा प्रमाणाचा दर्जा दिला पाहिजे. कारण शब्द प्रमाणामुळे काय होतं की, म्हणजे बघा की कितीतरी गोष्टी आपल्या जर पूर्वजांनी लिहून ठेवल्या नसतात. तुम्हाला नालंदा विद्यापीठ माहित असेल की नालंदा विद्यापीठाची गोष्ट माहिती का, की आपलं नालंदा विद्यापीठ जेव्हा जाळलं गेलं तर मोहम्मद गझनी, तर तेव्हा त्याच्या 3 हे दिवस ते जळत होते, इतके मोठे ग्रंथ होते. आता आपले हे दर्शनशास्त्राचे पण बरेच ग्रंथ आपल्याला इथं मिळत नाहीयेत,
चीनमध्ये जे चीनची लोक किंवा चीनचे विद्यार्थी आपल्याकडे येत होते, चीन, जपान, जर्मनी, तर तिथं आपलं बऱ्यापैकी शास्त्र त्यांच्याबरोबर त्यांनी आपल्याकडून जे ग्रंथ नेले, तर त्या ग्रंथांच्या ह्याच्यावरून इव्हन आपली सुश्रुत संहिता पण अमेरिकेत आहे. आपली जी मेन सुश्रुत संहिता ताडपत्रीवर जी ओरिजिनल आहे, तर इथं भारतामध्ये सुद्धा त्याचा पुतळा नाही, पण सुश्रुतांचा तिथे शल्य चिकित्सेमध्ये सुश्रुतांचा सगळ्यात मोठा पुतळा अमेरिकेने उभारलाय. आणि ते मानतात, ते सुश्रुतांचा एक दिवस, म्हणजे आपण कसं फादर्स डे, मदर डे करतो, तसं सर्जरी डेला ते सुश्रुतांची पूजा करतात. तर तिथं आपला मूळ ग्रंथ सुश्रुत संहिता तिथे आहे. ऍक्च्युली ओरिजिनल जे सुश्रुतांनी लिहिलेला ग्रंथ आहे तो. तर अशा आपले बरेच ग्रंथ काय आहेत की स्कॅटर झालेले आहेत आणि आपल्याला ऍक्च्युली त्याचा इथं काही नाहीये. तर असं एवढ्या मोठ्या म्हणजे लोकांनी पूर्वी अभ्यास करून ते लिहून ठेवल्यामुळं आपले कष्ट खूप कमी झालेत. त्या विज्ञान शोधायचं किंवा त्याचं अनालिसिस करण्याचे आपले कष्ट काय झालेत, कमी झालेत. आणि त्यांनी म्हणजे इव्हन पातंजली योगसूत्र पहा की एक एक जी पंक्ती आहे किंवा एक एक जे त्याचा श्लोकांचा अर्थ आहे तो किती गभित अर्थ आहे मोठा. इव्हन त्याचं अनालिसिस करायचं म्हणलं तर आपली बुद्धी कमी पडते. म्हणजे त्यांनी एवढं सगळं लिहून ठेवलंय, फक्त ते समजून घ्यायला, अनालाइज करायला किंवा ते प्रमाण समजून घ्यायला आपल्याला इतका त्रास होतो. तर त्यांनी ते ऍक्च्युली स्वतः हुडकून स्वतः लिहिलेलं आहे. त्याचा किती त्यांचं म्हणजे किती ब्रेन शार्प असेल किंवा त्यांची बुद्धी किती जास्त प्रमाणात असेल विचार करा तुम्ही. ते फक्त लिहून ठेवलेलं आपल्याला समजून घ्यायला इतका त्रास होतो. आणि ते किती म्हणजे त्यांनी त्यामुळे त्या गोष्टी हुडकायच्या तर लांबच राहिल्या. म्हणजे त्यामुळे काय त्यांनी का मानलं की की बाबा खूपच ज्ञानाचा खूप मोठा भाग काय आहे की आप्तवाक्यातून जमा झालेला आहे आपल्याकडे. आणि ह्या सगळ्या ज्ञानाचा भंडार काय आहे, की इतका मोठा आहे, इतका त्याचा आवाका इतका मोठा आहे, म्हणून त्याला प्रमाणाचा दर्जा दिलाच पाहिजे. म्हणून त्यांनी शब्द प्रमाण काय केलेलं आहे, मानलेलं आहे. आता आपण आज न्यायदर्शनानुसार 4 प्रमाण बघितली. आता फक्त वैशेषिक दर्शन आणि न्यायदर्शन समसमान आहे, परंतु वैशेषिक दर्शनामध्ये मात्र त्यांनी प्रत्यक्ष आणि अनुमान 2च प्रमाण मानले. त्यांनी उपमान आणि हे याच्यामध्ये हे केलेलं नाहीये. तर ते आपण फार म्हणजे सेमच आहे, हेच आहे फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान. पण फक्त आपल्याला एक अनालिसिस बघावं लागेल की त्यांनी उपमान किंवा पुढचे शब्द प्रमाण किंवा हे का नाही मानलं. त्याचं अनालिसिस मी पुढच्या म्हणजे आपल्या येत आहे बुधवारच्या वाचा बरं का. हे त्या वेळेस मी तुम्हाला जे सांगितले ते आता सगळं सोपं वाटतं, पण जेव्हा आपण लिहायला जातो, मी शिकवल्या जर तुम्ही ते वाचलं